आपल्या चॅनलमध्ये आपल्या चॅनलचं नाव आहे धमिका स्केटवर्क। तर आज मी तुम्हाला रांगोळी दाखवणार आहे आणि त्याच्यात कलर कसे बनवायचे ते दाखवणार आहे। आपण रोज आता रांगोळी बघत जाऊया। तर बघा मी अशा प्रकारची रांगोळी काढली होती। इथे दोन गोल, हे फूल हे साईडनी आणि हे मोठं। मी आज रांगोळीचा व्हिडिओ काढू शकले नाही कारण की मला नंतर आठवलं व्हिडिओ काढायचा आहे, तर म्हणून मी कलर भरताना दाखवते। आता सर्वात प्रथम मी फुलात इथे भरते असा हा ब्राऊन हा कलर मी भरते। तर मी आजपासून रोज रांगोळी हा टाकत जाणार आहे। त्यानंतर मला हे सूर्यफूल करायचं होतं, त्यानंतर याच्यामुळे मी पिवळा कलर भरत आहे, म्हणजेच येलो। सर्वीकडे येल्लोच भरते असं नाही आहे, कारण की मी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा कलर भरणार। सूर्यफुलासाठी असंच नाही आहे, मी बोलून गेले ते। असे प्रत्येकाकडे इथे परत इथे परत आणि इथे अशा प्रकारे मी सर्व फुलं भरून घेतले। त्यानंतर हे होतं, पण मी याच्यात कलर भरणार नाही आहे, कारण की याच्यात जर कलर भरला तर याच्यातून कलर भरल्यावर हे सर्व पुसून जायला याच्यात कलर बसत नाही। त्यामुळे मी डायरेक्ट हे पानं असे भरायला घेणार आहे। तर चला, पानांना मी हा कलर देते हिरवा, म्हणजे पूर्ण हिरवा नाही आहे तरी मी सर्व पानांना हाच देणार आहे। मी असं करते किंवा असं पण धरते किंवा असं पण रांगोळी टाकते। तुम्हाला जशी टाकायची तुम्ही तशी टाकू शकता। अशा प्रकारे मी सर्व कलर भरून घेतले। त्यानंतर आता पाळी होती ह्या होलांची, मी त्याच्यात कलर भरवते। मी सारवले याच्यावरच कलर भरते आणि त्याच्यावरच रांगोळी काढते। तर याच्यात आपण कलर भरणार आहोत, तर याच्यात मी बघते, चूज करते कोणता कलर भरायचा। मी ग्रीन भरणार। मी ग्रीन हा भरणार नाही आहे, कारण तो संपत पण आलेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी ग्रीन चांगला वाटत नाही। आता मी कोणता कलर घेऊ हा विचार करते। तर आता रेड घेऊ आपण, रेड। प्रत्येक याच्यात वेगवेगळा भरू। तर या बघा मी अशा प्रकारे प्रत्येक याच्यात कलर भरते। असा हा कलर भरते। ते सगळे ह्या फाटीत जाऊ राहिलं, मला परत सारवायला लागणार आहे। अशा प्रकारे हा भरला। आता दुसरा, त्यासाठी मी घेते स्काय ब्लू कलर। अशा प्रकारे हा स्काय ब्लू भरला गेला। त्यानंतर मी येल्लो भरते याच्यात। अशा प्रकारे हा येल्लो भरला आहे। त्यानंतर मी दुसऱ्या याच्यात भरते, डार्क पिंक भरू का फेंट पिंक भरू ह्या विचार करता मी भरते फेंट पिंक। अशा प्रकारे हे चारही भरून झाले। त्यानंतर मी भरते हे असा मोठा पान आणि त्याच्या साईडचं असा फूल। तर ह्या मोठ्या पानामध्ये मी युनिक भरणार आहे काहीतरी। चला, हे मी रांगोळीचे डब्बे सर्व होते असे हे, तर ते सर्व याच्यात थोडे थोडे सांडले होते, तर ते मी डब्बे साईडला काढून ठेवणार आहे। तर बघा असा हा कलर आहे, तो मिक्स कलर बनला आहे। तर मिक्सच कलर आपण याच्यात पूर्ण टाकून घेऊया। दिसतोय तुम्हाला हा मिक्स कलर आहे। मिक्सवर थोडा ब्ल्यू टाकते,
म्हणजे थोडा साईडनी सगळा ब्ल्यूज भरते. अशा प्रकारे हे पण भरल्यानंतर आता पाळी होते शेवटचं लास्टचं, म्हणजेच लास्ट अँड फर्स्ट, म्हणजेच हे फुल. तर मी फुलासाठी भरते हा रेड कलर. तर रेड कलर. अशा या प्रकारे हे फुल पण कंप्लीट झालं आहे. याच्यानंतर आपण याच्यात एक नाव काढूया, रंगोली म्हणून. इथे असे सर्व कलर भरू. प्रत्येक कलरवर कलर टाकून जाऊया, म्हणजेच ही रांगोळी अशी वाटेल. एकही कलर जास्त उरला नाही आहे. आता याच्यावर टाकूया पिंक. बस अशी हे पण झालेलं आहे. अशा प्रकारे ही अशी आपली रांगोळी ही कंप्लीट झालेली दिसते आहे. तर बघू शकता आपण. आज थोडी वेगळी काढली, उद्या थोडी वेगळी काढेल. तर चला बघू.